अध्यक्ष मोहन हामले, आमचे देव मॅडम आचार्य डॉक्टर देव यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या आपण इथे स्पर्धा घेतोय, दुसरं वर्ष आहे. त्यांच्या आसपासच्या देव मॅडम याही उपस्थित आहेत. स्पर्धेचे डायरेक्टर श्री राजीव देव सर आणि सेक्रेटरी श्री सचिन जोशी. मी आमचे अध्यक्ष मोहन हामले यांना विनंती करतो की या सर्वांना पुष्प देऊन त्यांचं त्यांनी स्वागत करावं. त्यानंतर मी उपस्थित व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि खेळाडू स्पर्धक सगळ्यांना माझा नमस्कार. मी सुखदा देव. सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. आणि आपल्याला सामाजिक जबाबदारी असते. कुठल्या संस्था चालू ठेवायला आर्थिक पाठबळ हवं असतं आणि ते आर्थिक पाठबळ माननीय रवींद्र चव्हाण आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचा ध्येय अनिकेत पाटकर यांची पण मोलाची साथ आम्हाला मिळाली. त्यामुळे आपण हा स्पर्धा घेऊ शकतो. त्यांचाही मी आभार मानते त्या निमित्ताने. आणि माझ्या वतीने काही संस्था टिकाव्यात आणि त्यासाठी आपली पुन्हा मुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं या दृष्टीने एक छोट्याशा रकमेचे अध्यक्ष मोहन हामले यांच्याकडे सुपूर्द करते. आणि आपण मुलांच्या वतीने यश अपयश पचवा आणि स्पर्धा चांगल्या आज आणि उद्या होणाऱ्या स्पर्धा छानपैकी पार पडतील असं मी ईश्वरावर प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द बोलवते. अधिक वेळ आपला न घेता स्पर्धेला सुरुवात होईल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दोन्ही गोष्टी त्यांनी देऊन आपला शब्द पाळलेला आहे. आज स्मृती सर स्वतः प्लेसमेंट घेऊन आले आणि काल राजीव सर हे सेट घेऊन आले. तर त्या एमबीएचे खरंच आम्ही आभार मानतो. त्यांनी जे का आम्हाला जो शब्द दिला तो त्यांनी पाळलेला आहे. त्यानंतर मी आपले अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना 2 मिनिटात व्यक्त करा. गेली 28 वर्ष आम्ही सतत घेण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ आहे पण दरवर्षी स्पर्धा आम्ही घेऊ. सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त मोठी भव्य स्पर्धा आपल्याला कशी घेता येईल त्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता स्पर्धेला सुरुवात करावी असती डायरेक्टर देव साहेबांना छोटासा कार्यक्रम आहे. रत्नागिरीचे म्हणायचे तरी पुण्यात असले तरी श्री अरुण पाटणकर सर हे सगळ्यात तरुण खेळाडू आहेत. 92+ आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. दरवर्षी ते रत्नागिरी स्पर्धेच्या वेळी येतात पण इतर वेळी येतात कारण त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. डॉक्टर शेखर चितळे आणि सरांची मुलगी हे दोघेही इथे उपस्थित आहेत. आणि त्यामुळे सर आम्ही रत्नागिरीचे आहेत असे समजतो आणि म्हणून आम्ही त्याचा एक छोटासा सत्कार करणार आहोत की ते 92+ आहेत. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर मी विनंती करतो की देव मॅडमना की त्यांचा सत्कार करा. शाल आणि श्रीफळ पुष्प देऊन
खंड घेतो. मी म्हणलं तसं की तीन गोष्टी माझ्या 92 वर्षाच्या आयुष्यामध्ये मुख्य होत्या. शिक्षणानंतर शिक्षणापर्यंत 1948 पासून मी ब्रिज खेळतो. 52 आणि 78 वर्ष 57 जरी आमचा ब्रिज चालायचा तेव्हापासून मी ब्रिज खेळतोय. त्याच्यानंतर योगाचं मी 21 वर्ष योगा टीचर आहे. त्याच्यामध्ये थोडीशी प्रकृती चांगली राहते. ब्रिजमुळे थोडं डोकं ठीक राहतं. सगळ्या लोकांनी ब्रिजचा फायदा त्याच्यामध्ये होईल अशी मी अपेक्षा करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो.